जय महाराष्ट्र. नमस्कार. पत्रकार सचिन सुभाष जुचंद्र. आज आपण आलो हसोबा मंदिर येथे. सर्वांनी दर्शन घ्या हसोबा देवाचं. हसोबा देव की जय. काका, आज हसोबा देवाची जत्रा आहे, त्याबद्दल थोडं सांगा. हसोबा यात्रेचा हा फार मोठा जुना इतिहास आहे. हे हसोबा देव म्हणजे पूर्वी आपल्या ब्रिटिशांच्या काळात इथे जे कस्टमचे लोक होते, कस्टमचे लोक इथे चौक्या होत्या कस्टमच्या मिठागरामध्ये. ज्याच्यामध्ये जे कस्टमचे लोक फॉरेस्ट जे होते त्या लोकांनी एक छोटंसं मंदिर तिकडे 5 बाय 5चं आपल्या जुन्या शेतात बांधलेलं होतं. ते बांधलेलं होतं. त्यानंतर तिथे दिवाबत्ती वगैरे होत नव्हती. आपल्या गावातला आम्ही दत्ता दाडी, महेंद्र पाटील, केदारनाथ पाटील, ते वसन भुरकून, हे असे लोक आम्ही, अजित पाटील, आम्ही तिथे संध्याकाळी फिरत जायचो. त्या टायमाला असं एक आम्ही निश्चय केला की हे मंदिर आपण, त्यावेळेला ही वस्ती नव्हती इकडे, कोणी नव्हतं, एक पण घर नव्हतं, या मंदिराच्या बाजूला पण घर नव्हतं. तर त्यावेळेला आम्ही असा विचार केला की हे मंदिर आपण जर गावाच्या जवळ नेलं तर इथे दिवाबत्ती वगैरे होऊ शकते, रोजची दिवाबत्ती लागेल. असं करून आम्ही सगळ्यांनी निर्धार केला आणि आपण एक छोटंसं इकडे मंदिर बांधूया 10 बाय 10चं. त्यावेळेला पहिल्यांदा आपले जितेंद्र ठाकूर काँग्रेसमधून निवडणुकीला उभे राहिले होते. त्या वेळेला भाई ठाकूर आपल्या गावात प्रचाराला आले होते. त्या भाई ठाकूरने आम्हाला त्या मंदिरासाठी 10,000 रुपये त्यावेळेस देणगी दिली होती. 40 वर्षा अगोदर. तर त्या 10,000 रुपयाच्या अनुषंगाने ते मंदिर इथे उभं राहिलं. आणि आपल्या सदाशेठ मिठागराचे होते, त्यांनी मूर्ती दिली होती आम्हाला. आपल्या गावातले पाटलांच्या घरातले ते पेंटर, त्यांनी ही हसोबाची मूर्ती बनवून दिली होती. आणि आता हे मंदिर काय झालं, 10 बाय 10चं बांधलं होतं, 40 वर्ष त्याला पण झाली. आणि ते हे जमिनीच्या खाली गेलं. खाली गेल्यानंतर सगळ्यांनी पुन्हा आम्ही एक विषय असा, हीच मंडळी आमची कार्यकर्ते तेच सगळ्यांनी विचार केला की आपण हे मंदिराचं जीर्णोद्धार करूया. जीर्णोद्धार करताना आता हे जीर्णोद्धार करून हे मंदिर मोठ्या स्वरूपात उभं राहिलेलं आहे. पूर्वी याच्यामध्ये एकच मूर्ती होती, आता याच्यामध्ये 3 मूर्त्या आहेत. आणि ह्या सगळ्या आपल्या गावातील लोकांनी भरभरून सहकार्य केलं. लोकांच्या सहभागातून हे मंदिर उभं राहिलेलं आहे. आणि आज या मंदिराचा यात्रा उत्सव, कामगार दिन आहे, बुद्ध पौर्णिमेला ही नेहमी यात्रा असते. तर माझ्या सर्व गावातील भाविकांना, परिसरातील भाविकांना नम्र विनंती आहे की आपण दर्शनाला येऊन प्रसादाचा लाभ घ्यावा, ही नम्र विनंती. धन्यवाद. राम राम राम. चालूच आहे ना. फोटो नको काढू ना, फोटो नको ना, व्हिडिओ बोला काहीतरी राणे. आपण या यात्रेचा आवाज आणि आमच्या मंदिराच्या बद्दल थोडं काही
तुम्ही प्रचाराच्या निमित्ताने आम्हाला सहकार्य केलं त्याबद्दल तुमचे धन्यवाद. आभारी आहे.